हाती संघाला जिंकून दिला असा संघाचा तारणहार मिस्टर मनीष दळवी इज ऑन स्ट्राइक. तुझी मार्कवर अक्की कुंभारच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख टाकला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण करताय. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू असेल. सुरेख फटका स्टेट डाउन द विकेट. डांसिंग डाउन द विकेट. 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट. जे आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. प्रहार चांगला केलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जाते. 2 धावांसाठी दरम्यान षटक संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिन बाद 11 रन्स ऍट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. यस डीजे कम ऑन. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज बंधू. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय. एक धाव खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या होते 12. आता मात्र प्रहार चांगला गेलाय अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी सणसणीत खणखणीत ABPL चौकार. हा चेंडू मात्र सूर्य काय पण मात्र वाईटचा इशारा केला. पुढचा चेंडू असेल. प्रहार चांगला केलाय. टॅपच्या स्वरूपात सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. हा चेंडू सुद्धा यष्टांच्या बाहेर. पंच हात पहिल्यावर वाईड असल्याची खूण करतायत. धावसंख्या होते 19. फटका चांगला आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सीमारेषा पार. फटका जातोय 4 धावांसाठी सडसडीत चौकार. पुढचा चेंडू असेल बंधूचा. बंधू टू भाऊ. आता मात्र सुरेख गचाळ क्षेत्ररक्षण. बंधू टू भाऊ. भाऊ इज ऑन फायर. हा चेंडू सुद्धा यष्ट्यांच्या बाहेर. वाईड चेंडू. वारंवार गोलंदाजी अचूक टप्प्याची होत नाहीये. हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू. गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल जर आपल्याला अंतिम सामन्यात खेळायचं आहे तर गोलंदाजी अचूक टप्प्याची होणं गरजेचं आहे. बंधूच्या माध्यमातून गोलंदाजी कशी होते पाहण्यासारखी असेल. कमबॅक केलं जातंय लेग बायच्या स्वरूपात. 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटक मध्ये सुरू असताना 31 धावा. तब्बल 31 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. दुसरं षटक अजूनही मैदानात सुरू आहे. काय घडतंय मित्रा. वारंवार वाईड चेंडू टाकले जात आहेत. येताना हाताला लोणी लावून आलास की काय. आता मात्र या चेंडूवरती कमबॅक केलं जात आहे. भाऊ मोक्षे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. यस डीजे कम ऑन. षटकांच्या समाप्तीनंतर केदारनाथ आरवली संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 32 रन्स ऍट द एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द लॉस ऑफ 1 विकेट.
अब तीसरा ओवर प्रगति पथ पर पावर प्ले का ओवर रहेगा। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज बंटी और स्ट्राइक पे मनीष। बंटी टू मनीष, अपने ओवर की पहली गेंद। ये गेंद अच्छी है। गेंदबाजी मार्ग पर सुमित, पहली गेंद अच्छी गेंद थी, बिंदी गेंद। ये भी अच्छी गेंद, चढ़ भी डाली हुई, इसका कोई उत्तर नहीं है। और अच्छी तरह से गेंदबाजी डालते हुए सुमित। ये गेंद वाइड गेंद, थोड़े से नाखुश। अगली गेंद सुमित की। इस बार शॉट अच्छा आता हुआ, अच्छी तरह से फील्डिंग होती हुई सिद्धांत की ओर से। 1 रन मुकम्मल करते हुए रन संख्या 34 रन, 34 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए अब स्ट्राइक में बंटी। गेंद अच्छी थी। 1 रन कंप्लीट करते हुए रन संख्या 35 रन, 35 रन ऑन द स्कोरबोर्ड विद द थर्ड ओवर प्रोग्रेसिंग। तीसरी ओवर की अगली गेंद। ये गेंद लेकिन विकेटों के बाहर। मिस्टर एक्स्ट्रा के स्वरूप में खाते में 1 रन जुड़ता हुआ रन संख्या 37 रन, 36 रन। ये गेंद अच्छी है। विकेटों के पीछे अपील किया जा रहा है। चैतन्य विकेटों के पीछे अच्छी विकेट कीपिंग करते हुए, लेकिन अंपायर का नतीजा बैट्समैन सेफ है। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। सुमित के हाथ में गेंद है। बल्लेबाजी मार्ग पर मनीष। ये शॉट अच्छा है, शानदार जानदार, सीमा रेखा पार, तोड़ फोड़ चौकार। अब 3 क्या 40, एक घड़ी बाद 40, 40 रन at the end of third over with the loss of 1 wicket. Yes, DJ, come on. मागील शॉट सुरेख शॉट होता. दरम्यान आता मात्र 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर अक्की कुंभार, बॅटिंग मार्कवर बंडी. अक्की टू बंडी. सुरेख चेंडू होता. यष्टीच्या मागे गचा क्षेत्ररक्षण. 2 धावा थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अक्की सज्ज. अक्की टू बंटी. आता मात्र प्रहार सुरेख केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र फटका फाडण्याचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी अक्कीच्या माध्यमातून केली जाते. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. हा चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर. पंच हात फैलावत वाईड असल्याची घोषणा करतायत. यष्टींच्या मागे चैतन्याच्या माध्यमातून मात्र वारंवार अपील केलं जाते. दक्ष असा विकेट कीपर यष्टी रक्षण आपण पाहायला मिळतंय. हा चेंडू सुद्धा यष्ट्यांच्या बाहेर. पुन्हा एकदा वारंवार वाईड चेंडू टाकले जात आहेत. धावा मात्र केदारनाथ अरोली संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. फटका चांगला होता. धाव घेण्याच्या प्रयत्नात किसकी गलती किस पे भारी. बंटी बॅक टू द डगआउट.
धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या झाले 45. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्की, बॅटिंग मार्कवर मनीष. हा चेंडू सुद्धा वाईड चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 46. आता मात्र प्रहार चांगला केलाय. पॉवरफुल शॉट, डॅश गोइंग टू द बाउंड्री लाईन, आउट ऑफ द पार्क, चौकार. मनीषच्या माध्यमातून घणाघाती झंझावाती फलंदाजी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 50. आता मात्र शेवटचा अंतिम शेवटचा चेंडू मैदानामध्ये बाकी असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्की, अक्की टू मनीष. प्रहार चांगलाय, चेंडू जातोय कॅमेरामॅनच्या दिशेने, तोडफोड, चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 54. 54 रन्स एट द एंड ऑफ सेकेंड ओवर. 4 ओवर की समाप्ति के बाद 54 रन. इस बार आखिरी ओवर की गेंदबाजी डालने के लिए बाला शिंदे. पहली गेंद पे प्रहार अच्छा है, फील्डिंग अच्छी होती हुई सिद्धांत की ओर से 1 रन मुकम्मल करते हुए रन संख्या 55 रन. 55 ऑन द स्कोर बोर्ड. फिर एक बार बाला, बाला टू मनीष. ये गेंद बाला शिंदे बाहेर. प्रत्येक डॉट चेंडूसाठी, प्रत्येक डॉट बॉल साठी प्रतीक दळवी आणि निमिष दळवी यांच्याकडून 100 रुपये येत आहेत प्रत्येक डॉट बॉल साठी. आणि मला वाटतंय पहिला डॉट बॉल जातोय, 100 लागू होत आहेत. 200 प्रत्येक डॉट बॉल साठी 200. अगली गेंद, अच्छा शॉट, फॉलो थ्रू में 400. लगातार 2 गेंदे, बिंदी गेंदे. अभी गेंद वाइड गेंद, विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग होती हुई, लेकिन 1 रन खाते में स्क्वायर के स्वरूप में जुड़ता हुआ. अगली गेंद बाला की, ये भी गेंद विकेटों के बाहर. बैक टू बैक वाइड बॉल्स. अगली गेंद बाला की, शॉट अच्छा है, अच्छी फील्डिंग, तालियां बजनी चाहिए. क्या फील्डिंग है, शानदार फील्डिंग. 600. बाला गेंदबाजी में कमाल करते हुए. अगली गेंद, लेकिन ये गेंद विकेटों के बाहर, वाइड गेंद. फिर एक बार रन संख्या 59 रन, 59 रन ऑन द स्कोर बोर्ड. अब इस ओवर की 2 गेंदें शेष है. इस गेंद पर प्रहार अच्छा है, लेकिन डिक्लेयर के रीजन में गेंद जाते हुए 2 रन के साथ रन संख्या 61 रन, 61 रन ऑन द स्कोर बोर्ड. अब अंतिम गेंद इस पारी की. प्रहार अच्छा है, स्ट्रेट डाउन द विकेट, 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. थँक्यू थँक्यू थँक्यू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 65 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 66 धावांचं टार्गेट असेल. 30 चेंडू 66 धावा. 30 चेंडू मध्ये 66 धावा गोळा करून जय भवानी वॉरियर्स कुंभारकाणी संघ फायनलचं तिकीट मिळवतो का, की केदारनाथ आरोले संघ या संघाला 66 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी ठरतो का, हे मात्र पाहण्यासारखं असेल. सेकंड इनिंगचा खेळ थोड्याच वेळात. प्रेक्षक हो, आपण जर झोपला असाल तर उठून बसा, उठला असाल तर जागे व्हा आणि जागे होऊन या सामन्याचा आस्वाद घ्या. मॅच ऑन आहे मित्रांनो.
सेकंड इनिंगचा खेळ चालू होते. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 66 धावांची गरज. पहिल्या षटकाच्या गोलंदाजीसाठी मनीष. पहिला चेंडू पंचाकडून नो बॉल घोषित केला जातोय. 2+1 3 धावाने संघाचं खातं उघडलं जात आहे. श्रीगणेशा केला जातोय. धावसंख्या होते बिनबाद 3. आता मात्र सुंदर फटका लेगलांच्या स्वरूपात 2 धावांसाठी सेन्सिबल बॅटिंग अक्कीच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानात सुरू असताना एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. प्रहार चांगलाय. थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या बाहेर चेंडू. स्क्वेअर चेंडू. आता मात्र सुरेख प्रहार सीमा रेषाच्या दिशेने येतोय. चौकार. वेलकम बाउंड्री फ्रॉम अक्की कुंभार. आता मात्र सुरेख कमबॅक केलं जाते. मनीषच्या माध्यमातून सुरेख चेंडू टाकला जातोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 10 धावसंख्येवरती. सुरेख फटका. व्हाट अ शॉट. पॉवरफुल शॉट. दॅट फेन्सिंग टुवर्ड द बाउंड्री लाइन फॉर 4 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा मैदानात खेळ सुरू असताना अक्कीची बॅट मैदानामध्ये तळपते. हा मात्र चेंडू थोडासा वाईड चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती प्रहार केलाय. दरम्यान 1 धाव घेत स्ट्राईक ठेवलं जात आहे. दरम्यान एका षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जय भवानी कुंभारकाणी संघाची धावसंख्या होते 16 रन्स ऍट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. यस विजय. अब गेंदबाजी मार्ग पर सूफियान और बल्लेबाजी मार्ग पर अक्की की ओर से पहले ओवर में 16 रन हासिल किए गए. एक गेंद अच्छी थी. ब्लॉक होल में डाली हुई गेंद. जड़ में गेंद. इसका कोई जवाब नहीं. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद सूफियान की तरफ से. दूसरी गेंद इस ओवर की. अच्छा शॉट खेला है. हेलीकॉप्टर उड़ा है सीमा रेखा पार. जानदार शानदार चौकार. फिर एक बार ये गेंद खराब गेंद. विकेट के बाहर वाइड गेंद. ये गेंद अच्छी है लेकिन लेग बाइस के स्वरूप में 2 रन खाते में ऐड होते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 23 रन. 23 रन ऑन द स्कोरबोर्ड. दूसरा ओवर प्रगति पथ पर सूफियान के हाथ में गेंद है. ये भी गेंद विकेटों के बाहर. जब आपके पास बैलेंस कम है तो गलतियां नहीं होनी चाहिए. जितनी गलतियां कम करोगे उतना अच्छा है. इस बार गेंद अच्छी थी. पैरों पे लगती हुई गेंद लेग बाइस के स्वरूप में 1 रन खाते में ऐड होता हुआ रन संख्या 25 रन. 25 रन. अब स्ट्राइक रोटेट होती हुई स्ट्राइक एंड पे कौन है? सिद्धांत दलवी. एक जाने माने बल्लेबाज इस पंचक्रोशी के. सुफियान गेंदबाजी मार्ग पर. अगली गेंद. अच्छा शॉट. पावरफुल शॉट. बाउंड्री लाइन के बाहर आ गया. ये बहुत ही बढ़िया चौका. प्रहार अच्छा था लेकिन अच्छी फील्डिंग. इस बार 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या
धावसंख्या होते 29 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 29. आता मात्र तिसरं षटक महत्वाचं असेल. निर्णायक षटक. पॉवर प्ले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज? गोलंदाज मित्रांनो ज्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केले असा निशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निशांत टू अक्की. सुंदर प्रहार केलाय 2 धावांसाठी. डी पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू गेला. पुढचा चेंडू असेल निशांतचा. प्रहार चांगला केलाय. स्टेट अंडर विकेट. 4 धावांसाठी तोडफोड लाजवाब जानदार चौकार. अगली गेंद. ये भी शॉट अच्छा है. खिलाड़ी बने दर्शक, दर्शक बन के दीवाने. गेंद निशांत की ओर से. निशांत की ये भी शॉट अच्छा है. लगातार तीसरा चौका मैदान. ते 47 या धावसंख्येवरती 47 रन्स. हा चेंडू मात्र वाईड चेंडू टाकला जातोय. मित्रा आपल्याकडे जेव्हा बॅलन्स कमी असतो तेव्हा तो उडवायचा नसतो, राखून ठेवायचा असतो. गोलंदाजी मध्ये मात्र चुका घडतायत. आता मात्र बाहू शॉट. काय सुरेख फटका. जोरदार टाळ्या. अक्की कुंभार द मॅन ऑन फायर. अक्की कुंभार. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या धावसंख्या होते 52 धावा. म्हणजेच जिंकण्यासाठी शेवटच्या 2 षटकात 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मित्रांनो अक्की कुंभार वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती खेळतोय. टाळ्या होऊन जाऊ दे डगआउट मधून. 12 चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर मनीष सज्ज आहे. बैटिंग मार्कवर सिद्धांत सज्ज है. 12 गेंदों में 14 रनों की जरूरत. मनीष के हाथ में गेंद. पहली गेंद अच्छी गेंद. लेग ब्रेक के स्वरूप में डाली हुई गेंद. कुछ आता पता नहीं है. बैट और बॉल का कोई कांटेक्ट नहीं और गेंद जाके विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई पहली गेंद डॉट गेंद. अगली गेंद इस बार मनीष की. ये भी गेंद अच्छी है और विकेटों के पीछे क्या कैच लपका है. बहुत ही अच्छा कैच है. क्या ये मैच डिसाइड होगा? क्या एक भाई गए दूसरे भाई. योगेश इस बार स्ट्राइकिंग पे. अब 10 गेंदों में जीत के लिए 14 रनों की जरूरत है. 14 रन टू विन फ्रॉम 10 बॉल्स. 10 गेंदे शेष है. 14 रनों की जरूरत है. क्या होगा इस 10 गेंदों में? योगेश दळवी पर बाउंड्री. प्रत्येक बाउंड्री साठी निमिष दळवी कडून तुमच्यासाठी 500 रुपये येत आहेत. प्रत्येक बाउंड्री साठी 500 रुपये योगेश दळवी. अगली गेंद. इस गेंद पे रन आउट की कोशिश. देखते हैं क्या नतीजा आता है. मेन अंपायर मकरंद का नतीजा क्या आएगा.
ऑन टाइम ऑन फायर. गेंदी शेष है, 9 रन की जरूरत. शॉट अच्छा है, व्हाट अ शॉट. इस शॉट का कोई जवाब नहीं. बहुत ही बढ़िया शॉट. अख्ख्या कुंभार तुमच्या 50 साठी जर 50 लगावली 4 रनांची मला वाटतं आवश्यकता असेल किंवा 3 रनची. गोटे शेठ गुरव विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे सर्व गोटे शेठ गुरव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. 50 के लिए 3 रनों की जरूरत है. क्या अक्की लगाएंगे 50? बीच मैदान में देखने लायक होगा इस बार. च्या अंतिम षटकात जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. आणि अक्कीसाठी मात्र सुवर्ण संधी असणार आहे. अक्की वैयक्तिक 47 या धावसंख्येमध्ये खेळतोय. डगआउट मधून टाळ्या वाजल्या पाहिजेत अक्कीसाठी. मित्र 47 सुद्धा एका 100च्या खाली नाही आहेत. जोरदार टाळ्या होऊ देत अक्की कुंभार साठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. यष्टेच्या मागे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा खात्यामध्ये जमा. हेमंत साठी सुवर्ण संधी असणार आहे. हेमंतने जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज झाला असताना फटका मात्र सुरेख येतोय 4 धावांसाठी. सामना मात्र जिंकला जातोय. जय भवानी कुंभारकाळी संघ. अक्की कुंभार तुमचे 47 सुद्धा विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे सर्व गोटे शेठ गुरव यांना ते 100च वाटू लागलेत. आणि तुमच्या 50 साठी त्यांनी 500 रुपये लावले होते. पण तुमच्या 47 या स्कोर साठी सुद्धा ते 500 रुपये तुम्हाला देत आहेत. मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्तेच तुम्ही ते स्वीकारावेत. गोटे शेठ आपण हे 500 रुपये तुम्ही दिले तर अजून आनंद वाटेल त्यांना.